आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार असल्याची एक अफवा आज राज्यभरात पसरली. या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या असून अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक ठिकाणचा इंधनसाठा संपुष्टात आल्याने पंपांवर नो पेट्रोलचे फलक झळकले, ज्यामुळे संभ्रमात अधिकच भर पडली. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत या सर्व निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले असून देशात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. पाहुयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुधाकर सईद यांनी बेल्ले येथील पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्याच्या बाबतीत घेतलेला आढावा. तुम्ही शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करता. हो. आता आखाती युद्धामुळं सगळीकडे इंधन टंचाई अशा अफवा अवई उठत आहेत. तुम्हाला असं काही कुठं जाणवलं का, तूट काही कमी जास्त काय मिळते असं जाणवलं कुठं काही? आम्ही हेच पंप येतो त्यामुळे आम्हाला कुठे जाणार नाही, पण आम्ही रांगा बघतो बाबा, इकडे गर्दी झाली तिकडे गर्दी झाली. तुम्हाला कधी डिझेल टंचाई जाणवली काही नाही, कधी नाही, काय? कधीच नाही जाणवलं. म्हणजे तुम्हाला या पंपावरनी असं सांगितलं का आज पेट्रोल नाही डिझेल नाही असं काय? सांगितलं नाही, काहीच नाही. आम्ही आमच्या मनाने चालून भरायला लागलो. 500 लिटर नाही आला होता ना कधी. तुम्हाला गाडीत पेट्रोलचा कुठं तुटवडा जाणवतो का रस्त्याने जाताना? नाही, प्रॉपर आता आम्ही तर इथलेच आहे. हां हां. आम्ही आता इथं नानांच्याच पंपावरती पेट्रोल टाकतो, पण आम्हाला आता काही कुठं तुटवडा वगैरे काही जाणवलं तसं नाही. आता आम्ही टाकळी डोकेश्वरला जाऊन आलो. रस्त्याने कुठं पेट्रोल पंपावरती रांगा वगैरे काही? नाही नाही म्हणजे पेट्रोलची जी तुटवडा आहे, डिझेल पेट्रोल तुटवडा आहे, हे फक्त अफवा आहेत असं म्हणायचं का? हां, मला तरी ते अफवाच वाटते. कारण आता मी सकाळी इथून गेलो तर इथं मी पेट्रोल टाकलं ना, एक लग्न होतं, लग्न करून मला कुठं पेट्रोलची लाईन रांग वगैरे अशी काही कुठं काही दिसलेलीच नाही. म्हणजे लोकांना फक्त अफवेमुळे लोक गडबड करतात असं तुम्हाला वाटतंय? असं एक वैयक्तिक मलाही असं जरा वाटतं का एक अफवा असू शकते. कारण की कसं आहे, तुटवडा म्हणजे पुढं दिसतच नाही मला तरी. आता माझ्या मार्केटला पण गाड्या चालू आहेत मोठ्या पिकअपचं डिझेलचं, मला काही कुठं तुटवडा भासतच नाही. आता मी काले पण इथं नानाच्या पंपावरून दोन्ही पिकअपला डिझेल टाकून मार्केट करून आलो नगर. आताही पण पेट्रोलमध्ये मला असं कुठं लाईन किंवा वेटिंग असं काय मला दिसतच नाही कुठं काही. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे इंधन टंचाई होत चालली आहे अशा अफवा उठत असून त्याचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने आपण बेल्ले येथील अजिंक्य पूजा पेट्रोलियमचे सर्वेसर्वा व बेल्ले येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके यांच्या पेट्रोल पंपावर असून आपण त्यांच्याकडूनच ही माहिती घेऊया. नमस्कार. आता जे युद्ध चालू आहे जागतिक स्तरावर, इराक, अमेरिका आणि इस्रायल, त्याच आखाती देशामध्ये त्याचा परिणाम तर दिसायला लागलेला आहे हळूहळू. परंतु हेच युद्ध किती दिवस चालेल याच्यावर आता संपूर्ण पेट्रोल डिझेलची उपलब्धता आणि तुटवडा हे आपल्याला जाणवेल. परंतु सध्या तरी अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली किंवा लोकांना अशी भीती वाटायला लागली की युद्ध आता आज 25 दिवस झाले जवळपास युद्ध चालू होऊन आणि ते काय मिटण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं लोक हवालदिल झाले आणि लोकांना असं वाटायला लागले की आता डिझेल पेट्रोलची टंचाई होईल. मागील आठवड्यामध्ये काय झालं की गुढीपाडव्याची सुट्टी, ईदची सुट्टी शनिवारी, रविवारी साप्ताहिक सुट्टी, यामुळे पेट्रोल डीलर्सला डिझेल डीलर्सला ड्राफ्ट काढून पैसे भरून डिझेल पेट्रोलच्या टँकर भरून मिळाले नाही, कारण बँकेत सुट्ट्या असल्यामुळे. त्यामुळं काही ठिकाणी टंचाई निर्माण झाली. जुन्नर तालुक्यातसुद्धा काही ठिकाणी त्यामुळं पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाले. त्यामुळं अजूनच लोकांमध्ये ती जास्त अस्वस्थता वाढली. काही लोकांना असं वाटतंय की ह्या सगळ्या युद्धामुळं आता टंचाई झाली तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर काही मग लोकांमध्ये काय असतं की आपण आपली साठवणूक करून ठेवावी, आपण आपले गाड्यांमध्ये ट्रॅक्टर तेवढाच आपला फायदा होईल की कुठे जर भाव वाढले तर आपल्याला तेवढा लाभ होईल. हा एक थोडासा तात्कालिक लाभासाठी सुद्धा लोक जास्त पॅनिक झालेत आणि ते लाईन लावून राहिले. परंतु मला माझ्या पंपावर तरी इथे आत्तापर्यंत अशी एकही लाईन लागलेली नाही. आणि लोक जेव्हा इथे येतात तेव्हा आम्ही लोकांना समजून सांगतो की अशी काही परिस्थिती नाही. देशामध्ये
चांगला साठा उपलब्ध आहे. सरकार त्याची वेळोवेळी काळजी घेत आहे. त्यामुळं आपण एवढे गोंधळून जाऊ नका आणि घाबरून जाऊ नका. आपल्याला पुरेपूर साठा इथे उपलब्ध राहील. केव्हाही तुम्ही या, तुम्हाला कधीही डिझेल 24 तास ह्या पंपावर डिझेल पेट्रोल मिळेल याची खात्री आम्हा सर्व ग्राहकांना देत आहे. लोकांनी अजिबात पॅनिक न होता, काही गडबड न करता रोजचे दैनंदिन व्यवहार चालू ठेवावे आणि जेवढं दैनंदिन पेट्रोल डिझेल लागते तेवढंच खरेदी करावं ही सर्वांना आमचं आव्हान आहे. आता मला दुसरं एक सांगायचं आहे की आता पेट्रोल हे अतिज्वलनशील रसायन आहे. आपण जर ते घरामध्ये साठवून ठेवलं, परत आपल्या घरामध्ये आपला स्वयंपाकघर चालू, गॅस चालू असतो, आपण अनेक वेळा देवाची पूजा करतो, तेव्हा दिवा लावतो, अगरबत्ती लावण्यापर्यंत, तेव्हा हे जे सृजनशील पदार्थ असल्यामुळं ते आपल्याच घरामध्ये धोका उत्पन्न होऊ शकतो. तेव्हा आमचं असं हे आहे, आव्हान आहे की पेट्रोलजन्य पदार्थ अजिबात घरात साठवून ठेवू नये. दुसरी गोष्ट अशी की जर प्रत्येकाने जर पेट्रोल आणि डिझेल साठवायची सुरुवात केली तर सगळ्याच पंपांवर शेवटी तुटवडा जाणवेल आणि मग तर कोणाचंच त्याच्यातून भलं होणार नाही. ज्याला जेवढं आवश्यक लागते तेवढं जर घेतलं तर सगळ्यांना त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. की कोणीही अतिरिक्त साठा घरामध्ये आणि पेट्रोलचा तर अजिबात करू नये ही माझी विनंती आहे. ट्रॅक्टरवाल्यांना जे ट्रॅक्टर किंवा हे असतात JCB वगैरे धारक, त्यांना मात्र आता शेतामध्ये प्रत्येक वेळी येणं जाणं हे होत नाही म्हणून ते कॅनमध्ये नेतात 20 लिटरच्या वगैरे, तर ते थोडंसं आपण समजू शकतो. परंतु पेट्रोल हे कुठल्याही पंपावर शक्यतो डीलर्स देतच नाहीत, ह्याची आम्हाला कल्पना आहे आणि आमच्या इथे तर अजिबात दिलं जात नाही आणि सगळेच पंप ते कायदा पाळतात याबद्दल मला खात्री आहे.